पुणे में शिक्षा मंत्री दादा भुसे ने कई महत्वपूर्ण विषयों पर चर्चा की। उन्होंने कहा कि उनका मुख्य उद्देश्य गरीबों को शिक्षा प्रदान करना है। इसके लिए फीस पर एक सीमा लागू करने की योजना है। इसके अलावा 10वीं और 12वीं की परीक्षाओं में नकल को रोकने के उपायों पर ध्यान दिया जा रहा है। दादा भुसे ने यह भी बताया कि राज्यव्यापी इतिहास को प्राथमिकता दी जाएगी और 2025 से 26 में 2 नए पैटर्न लागू किए जाएंगे। सैफ अली खान के मामले में उन्होंने कहा कि किसी भी घटना को सही तरीके से समझकर ही प्रतिक्रिया देनी चाहिए। आता आज आयुक्त कार्यालयामध्ये आयुक्त महोदय, आमचे सर्व संचालक महोदय आढावा बैठक संपन्न होते. येत असतानाच आपल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक 52 ला तिथे भेट दिली. शिक्षकांची आणि विद्यार्थ्यांची पण चांगली कामगिरी आहे. येणाऱ्या काळामध्ये गरीबातल्या गरीब पालकाच्याही विद्यार्थ्याला गुणवत्तापूर्ण दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे हा विभागाचा मानस असणार आहे. आणि इतर माध्यमांच्या पण ज्या काही शाळा आहेत त्याच्यामध्ये शाळेच्या त्या फीला पण एक मर्यादा असली पाहिजे. या विषयावर विभाग काम करेल. तुम्ही आता जो उल्लेख केला 10वी 12वी चे परीक्षा, येणाऱ्या परीक्षा कॉपी मुक्त परीक्षा कशा होतील या दृष्टिकोनातून विभाग त्याचं कामकाज आणि नियोजन करेल. याचा पूर्ण आराखडा प्रारूप आम्ही तयार केलेला आहे आणि त्या पद्धतीने मंत्रालय पातळीवरनं त्याचं नियोजन त्या ठिकाणी केलं जाईल आणि कॉपी मुक्त परीक्षा कशा होतील त्या दृष्टिकोनातून विभाग त्याचं नियोजन. तर मध्यंतरी केंद्राचा एक रिपोर्ट आलेला होता ज्यामध्ये राज्यात आणि देशातल्या काही शाळांमध्ये कम्प्युटर नाहीये, ज्या ठिकाणी कम्प्युटर आहे तिथे इंटरनेटची सेवा नाही अशी परिस्थिती होती. तर राज्यात नेमकी काय परिस्थिती आहे, किती शाळांमध्ये हे कम्प्युटर आहेत किंवा नाहीयेत, अशी काय आकडेवारी घेतली आहे? मला वाटतं की विभागाचा आढावा आता घेतो आहोत. तुम्ही म्हणता त्या पद्धतीने काही ठिकाणी वस्तुस्थिती पण असेल ती स्वीकारू आम्ही. काही ठिकाणी विजेच्या कनेक्शनच्या पण अडी अडचणी आहेत. येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक शाळा सोलरवर कसं जाईल याही दृष्टिकोनातून मुख्यमंत्री महोदयांकडे आम्ही विनंती केलेली आहे. काल जी घटना झाली ती तर वस्तुस्थिती आहे, परंतु मला वाटतं की या संदर्भामध्ये पोलीस प्रशासन त्यांनी भरपूर पथक त्या ठिकाणी नेमलेले आहेत आणि जो कोण आरोपी असेल त्याचा शोध त्या ठिकाणी घेतला जाईल. मला वाटतं की आरोपी मिळाला की त्याच्या पाठीमागचं कारण पण त्या ठिकाणी उघड होईल. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित केला जातो विरोधकांकडून. जर बघा, घटना झालेली वस्तुस्थिती आहे, परंतु याचा अर्थ एखाद्या घटनेवरनं लगेच आम्ही कायदा व सुव्यवस्था किंबहुना त्याच्यावर खूपच मोठी राजकीय भाष्य करणं ही काही उचित नाही. शेवटी मुंबई ही आपल्या राज्याचे आणि देशाचं एक महत्वाचं शहर आहे. प्रत्येकाने बोलत असताना जबाबदारीने बोललं पाहिजे.